नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार भटकर अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल बाय तुषार. तर ब्लॉग आता घरातूनच सुरुवात करतोय आणि कॅप्शनमध्ये तुम्ही बघितलंच असेल, सब टायटल बघितलंच असेल. आणि विषय असा आहे की मला अचानक सुट्टी भेटलेली आहे, म्हणजे मी अप्लाय केलेली आणि सुट्टी भेटली पण. आणि मी चाललोय प्रयागराजला महाकुंभ, जो की म्हणजे दरवर्षी 12 वर्षानंतर कुंभ येतोच, पण हा कुंभ 12x12 म्हणजे 144 वर्षानंतर येणार आहे हा कुंभ. आणि त्या कुंभसाठी मी चाललेलो आहे आणि माझी सीट कन्फर्म नाही आहे अजून, मी काढलेली तात्काळ, पण ती काय जास्त म्हणजे अजून कन्फर्म झालीच नाही. तर मला असं वाटतं आता बघू स्लीपरमध्ये कुठेतरी ॲडजस्ट व्हायला लागेल पूर्ण प्रवासामध्ये. आणि खूप गर्दी, सगळ्यांची मोबाईलमध्ये अपडेट बघत चाललो आहे मी. खूप गर्दी आहे आणि प्रचंड वेळ लागतोय, काय ट्रेन लेट आहेत, काय सगळं बघूया, अनुभव घेऊया. चला तर मग रात्री 11:20ची गाडी आहे जी पाटलीपुत्रा एक्सप्रेस आहे ठाण्यावरूनच. तर मला काय एवढं टेन्शन नाही, जवळच आहे घरापासून, तर लगेच जाईन आणि पकडेन. सध्या मी एकटाच आहे, बघू असे कसे. माझे मित्र खूप गेले तिकडे आहेत, अवेलेबल आहेत सगळेजण, सोय बी तिकडची आहे व्यवस्थित, पण सध्या इथून तर मी एकटा आहे. लेट्स सी. चला तर मग, हर हर महादेव. ट्रेन आलेली आहे पाटलीपुत्रा एक्सप्रेस. तिकीट तर अजून माझी कन्फर्म नाही, लेट्स सी, बघूया आम्ही. पाटलीपुत्रा एक्सप्रेस आता ट्रेनमध्ये बसलोय आणि निघालोय प्रयागराज कुंभसाठी. ट्रेन तब्बल 45 मिनिटं लेट होती ठाण्यापासून. प्रचंड गर्दी आहे गाडीमध्ये, भरपूर गर्दी आहे सतनाथ स्टेशनवरती. ट्रेनमध्ये ब्लॉग करत होतो पण खूप गर्दी आहे, मला थोडं पण बोलता येत नाही, म्हणून आता स्टेशनवरती उतरलोय आणि थोडा ब्लॉग करायचा प्रयत्न करतोय. सध्या सतना स्टेशनवरती उभा आहे. इथून आता 3 तासानंतर प्रयागराज स्टेशन आहे, बघू आता किती वेळ लागतोय. अगर सेटिंग असेल तरच या, नाहीतर नका येऊ. भरपूर गर्दी आहे. तर फायनली 28 hours to 30 hours म्हणजे ऑलमोस्ट 29 to 30 hours लागले मला प्रयागराज स्टेशनला पोचायला. आता मी प्रयागराज जंक्शन आहे, जी चौकी आहे तिथे पोचलेलो आहे स्टेशनवरती. आणि आता इथून कमीत मला वाटतं 10-12 किलोमीटर चालायला लागेल आणि त्याच्यानंतर आपलं डेस्टिनेशन येईल. अजून मला पण काही आयडिया नाही आहे, मी पण चालतोय, किती वेळ लागेल काय लागेल माहीत नाही. मी एकटा आलोय, माझे मित्र आलेत पुढे सगळेजण, पण त्यांना आता बघू कसं कॉन्टॅक्ट होईल, कसं काय ते. हर हर महादेव. तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही, मी प्रयागराज चौकी स्टेशनवरती पोहोचलेलो आहे. आता इथून बोलतात 8-10 किलोमीटर चालायला लागेल. लेट्स सी आता कसं काय ते. सगळं नवीन आहे, कारण की उत्तर प्रदेशमध्ये मी फिरलो नाही, बाकी सगळीकडे फिरलो आहे. आता लेट्स सी किती वेळ लागतोय, कसं काय ते. पूर्ण स्टेशन सजवलेलं आहे आणि पूर्ण रंगाचं काम केलं आहे. महाकुंभचं पूर्ण थीम पूर्ण स्टेशनवरती आहे, तुम्ही बघू शकता. सगळ्या ह्याच्यावरती महाकुंभ 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 आणि एवढी क्लिनिनेस आहे पूर्ण यूपी गव्हर्नमेंटने जे केलेलं आहे महाकुंभ बघू शकता तुम्ही. आणि भरपूर गर्दी आहे,
महाकुंभ 2025 144 वर्षानंतर हा कुंभ आलेला आहे. स्टेशनवरती गर्दी आहे सगळेजण खाली उतरण्यासाठी. उत्तर प्रदेश पोलीस हे सज्ज झालेलं आहे आपल्या सेवेसाठी. सर जय हिंद. पूर्ण यूपी पोलीस सज्ज आहे सेवेसाठी. कडोकट लक्ष आहे सगळ्या गोष्टीवरती उत्तर प्रदेश पोलिसांचं. तर स्टेशनला उतरलो आणि चालत चालत थोडा बाहेर आलोय आणि बाहेर आल्यानंतर आता थोडा उशीर झालाय. म्हणजे 10:30-11 वाजायला आले, 10:30 वाजून गेलेत. तर मग इथे बोलले रिक्षाला ती आतमध्ये रिक्षा जात नाही कारण की खूप वेळ लागतो कुंभमध्ये आतमध्ये जायला. सध्या मी माझ्या मित्राला एका फोन केला, तो तिथे अवेलेबल आहे. तर तो बोलला की मी तिकडे आहे शास्त्री पुलाजवळ, तिथे शास्त्री पूल आहे तिकडे मला जायचं आहे. तर मग मी बाईक पकडली आहे एकाने बाईकसाठी. बाईकचे पण इथे 100 रुपये घेत आहेत. प्रचंड थंडी आहे, खूप थंडी आहे. लेट सी आता बघू कसं काय, किती वेळ लागतोय काय मला पण काही कल्पना नाही. आणि सगळं मी सांगतो तुम्हाला डिटेल मी देत राहील. सुंदर सुंदर अशी पूर्ण प्रयागराजला लाइटिंग केलेली आहे. गणपतीचं सजवलेलं आहे सुंदर प्रयागराजला आणि एवढी नीट अँड क्लीन आहे ना पूर्ण स्टेशन पासून सगळं. आम्ही थोडासा उशिरा बाहेर आलोय म्हणून सगळं खाली खाली दिसतंय. बाईक दुसऱ्या रस्त्याने चाललोय. हे जे बघताय तुम्ही हे पूर्ण टेंट आहेत सगळे आणि हाच ती नदी संगमचा. मी थोडं चालतोय पुढे कारण की चालत चालत मला त्या लोकेशनवरती जायचं आहे. हा पूलच्या वरून तुम्हाला दृश्य दाखवतो. सगळेजण चालत आहेत. सुंदरसा पूल जो त्रिवेणी संगमच्या वरती हा बनवलेला आहे. ही नदी बघा तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही रात्रीच्या ह्याच्यामध्ये, पण हे पूल आहे आणि त्या पुलावरनं आम्ही चालतोय. हा आहे मुख्य प्रवेशद्वार प्रयागराज महाकुंभ 2025चा. सुंदर असा महाकुंभचा प्रवेशद्वार आहे आणि एक 7-8 किलोमीटर चालल्यानंतर हा लागतो. आता इथून संगम चालू होतो. त्रिवेणी संगम आहे तिथे आंघोळ करण्यासाठी म्हणजे नदीवरती डुबकी लावण्यासाठी ते सगळेजण जाणार आहेत. सुंदर असा प्रवेशद्वार. हा जो दरवाजा आहे कच्छपद्वार हे कमीत कमी 8 ते 9 किलोमीटर असेल स्टेशनपासून आणि खूप सुंदर असं हे प्रवेशद्वार बनवलं आहे. एक पण गाडी इथपर्यंत येत नाही, चालतच यायला लागेल तुम्हाला. आणि प्रचंड गर्दी आहे. म्हणजे जी 29 तारखेची जी आंघोळ आहे शाही स्नान जी मौनी अमावस्यासाठी त्यासाठी लोक 26 तारखेपासूनच आलेत. मी 27 तारखेला आलेलो आहे. हा एक टेम्पररी पूल बांधला आहे, त्याला पिपा पूल असं बोलतात. आणि हा पूल म्हणजे नदीच्या इकडून तिकडे जाता येतं. सध्या ही आपली गंगा मैया आहे, आपली गंगा नदी. बोल श्री गंगे माते की जय, गंगा मैया की जय. जो त्रिवेणी संगम आहे तो इथेच पुढे आहे. तर सकाळी तुम्हाला मी पूर्ण ब्लॉग दाखवतोच. सध्या मी अजून लोकेशनपर्यंत पोहोचलो नाही म्हणून तुम्हाला मी हे सगळं दाखवतोय. मी खूप थकलोय चालून. आता झोपायला मोठ्यामध्ये आलो आहे का आणि माझा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. तुम्हाला पूर्ण कुंभचा ब्लॉग मी दुसऱ्या पार्टमध्ये दाखवेन. सध्या आता आराम करतो. तुर्तास संतोष. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.